थोडंसं सोडायला थोडं भारी गेलं ते. आपण 200 रुपयाचं सोडायला पाहिजे. कॉम्बिनेशन जमते का? कॅल्शियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट हा वेगवेगळं सोडायचं. पहिले कॅल्शियम नायट्रेट टाकायचं मग ते एकत्र सोडलं तुम्ही एक वेळ. आता ते कॅल्शियम अमोनियम म्हटल्याच्या वेगळं वेगळं पाणी तयार आणि करायचं. वेगवेगळं सोडायचं काही एकाच प्रॉब्लेम दिवशी फक्त पाणी पाणी वेगवेगळं वेगवेगळं करायचं महत्व. काय असते पाण्याचा TDS कमी जास्त असते ना, कमी त्यात जास्त ते असतं, मिक्सिंग त्याच्यामुळे व्यवस्थित problem होत नाही. तसं चालतं ते, पण कधी पाण्याचा समजा आपलं TDS कमी असतात, pH कमी असतात, ते त्याच्यामुळे फाटू शकतं कधी, मग ते सुटत नाही वाढलं पाणी. आमच्या पाण्याचा 8 वर तर मग ते वेगवेगळं सोडायचं. पहिल्यांदा कॅल्शियम नायट्रेट टाकून द्यायचं पाण्यात, ते सोडून द्यायचं, नंतर अमोनियम सल्फेट सोडायचं. आता त्यातले घळ पाणी येतले का ते डबल नाही, ते घडाचं जाऊ द्या, बुंदे बघा फक्त. बुंदे त्याचे. बुंदे लहान राहिले. शिरबुटल्या व्हेरायटी आहे, त्या व्हेरायटीचं म्हणजे बुंदा आखरी, म्हणजे त्याचं बुंदे जास्त वाढत नाही. नाही सायकल जेवढ्या जास्त असतील जास्त सायकल जायचे त्याच्यामुळे. बरं मला सांगा, तुमच्या गावामध्ये आता बहुतेक बऱ्याच प्रमाणात किडी लागते आणि 5x5 पारंपरिक पद्धतीने करतात. या भाऊंनी प्रयोग केलाय 5x7. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत प्लॉट बघून? आम्ही त्याचं पाहूनच आम्ही बदल केला. मागच्या वर्षी त्याचं पहिलं पाहिलं आम्ही शेतात येऊन. तिनं पहिल्यांदाच अंतर ठेवलं. आम्ही अंतर ठेवायला घाबरत होतो पहिले. त्यानं सुरुवात केली. आम्ही आलो शेतात, प्रत्यक्ष पाहिलं, हे दिसलं आम्हाला याच्यात की खरोखर अंतर ठेवलं तर फायद्याचं आहे. ते पाहून यावर्षी आम्ही टोटली विचार केला. म्हणजे जे शेतकरी जुळलेला आम्ही हे तुमचं रोप वन टाइम आम्ही 60,000 रोप, ज्या माणसाने 2500 रोप लावलं होतं, वन टाइम यंदा 60,000 रोप अचानक. ते कारण हेच आहे की याच्यात आम्हाला काहीतरी दिसलं चांगलं आहे म्हणून. बघा बाकी कंपन्यांचं काय आहे की रोपं विकणं हा त्यांचा उद्देश असू शकतो, पण समजा आमची टिश्यू कल्चर कंपनी, आम्ही रोपं विकतो, पण शेतकऱ्यांना लॉंग टाइम मध्ये फायदा कसा होईल हा विचार आधी त्याच्यामध्ये. जे तुम्ही 1750 रोपं एका एकरामध्ये लावतात, तेच आम्ही 1250 लावला होतो 5x7 मध्ये. 8 मध्ये त्याच्यापेक्षा अजून 100 रोपं कमी होतं. 5x9 मध्ये 1000 रोपं होतात. म्हणजे जवळपास तुमचं निम्मित 40% 60% रोपं कमी झाले. ज्या शेतात मी 6000 रोप लावायचं, 3 एकर शेत मी यावर्षी लावलेलं आहे. आता क्षेत्रात 6000 रोप लागायचं माझं जे. आज रोजी मी हे तुमचं जे लावलेलं आहे याच्यात 4200 रोप लावलेलं आहे. त्या किती 1800 रुपये वाचले तुमचे. 1800 रुपयांचा आज जर समजा 5x6.5 लागवण केली, 17-18 रुपये जरी रेट पकडला तर किती पैसे वाचले तुमचे? जागेवर पैसे वाचले. उत्पन्नामध्ये काही फरक नाही. आणि पुढचा याचा पण उत्पन्नामध्ये खर्च म्हणजे तुमचं उत्पन्न कमी होईल हा प्रश्न नाही. क्वालिटी चांगली होईल, उत्पन्न तेवढं होईल, प्लस तुमचं दुसरं तिसरं चौथं 5 वर्ष घेऊ शकतो. रोपांचा खर्च एकाच वेळी करायचा आहे तुम्हाला. आणि दरवर्षी खताचा खर्च कमी कमी होत जातो. ना. पहिल्या वर्षीपेक्षा पहिल्याच वर्षी खताचा खर्च दुसऱ्या पिलबाग मध्ये जवळपास 50% खर्च आरामात उत्पन्न पहिल्यापेक्षा. यांनी 5.5 महिन्यामध्ये हे पील ठेवलं, 5.5 महिन्यामध्ये. आणि जोपर्यंत माल कटला यांचा 11 महिन्यात जर कटला असेल तोपर्यंत हे 5 महिन्याचं झालं असेल, 5-6 महिन्याचं झालं असेल. याला तुम्ही वेगळं काही दिलं का? काहीच नाही. याच्यासोबतच दिलं. 6 महिने फ्रीमध्ये वाढलं. पुढचे 6 महिने फक्त तुम्हाला खतं द्यायला लागले. 50% खर्च तिथंच कमी होईल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की क्वालिटी येत नाही, तर क्वालिटीमध्ये मेन फक्त ग्राफचं महत्त्वाचं आहे. ग्राफ आणि ही 70-30 लॉंग टाइम जर चालवायचं असेल आपल्याला, नुसतं रासायनिक खतं देऊन उपयोग नाही. फक्त रासायनिक खतांवर किडी होत नाही, तर आपल्याला ही पॅटर्न महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता जसं तुम्ही रासायनिक खतं जेवढी द्या, पण ती कंपोस्ट करायला, ती लागू व्हायला हे खत तुमचं जास्त कारणीभूत आहे. फक्त जरी ते पूर्ण शेत जर स्वच्छ राहिलं असतं, क्लीन राहिले असतं या नाली तर नुसतं रासायनिक खतावर तुमचा किंमत चांगला आला. त्याच्यामुळे लॉंग टाइम जर चालवायचं असेल तर आपल्याला रासायनिक खत पण आणि आपलं सेंद्रिय खत दोघांचं कॉम्बिनेशन पाहिजे. तर ते पद्धतीने भेटूनच राहिलं दिले. हा, हे खत भेटलं ना त्याला. आता हा कचरा जर तुम्ही विचार केला किती टन भरेल, एवढं खत तुम्ही कुठून आणणार आहे? शेणखत मर्यादित आहे आपल्याकडे. बरं, बाहेरचा कचरा आणणं आणि शेतात टाकणं, टाकू शकत. त्या कचऱ्यामधले बॅक्टेरिया आणि आपल्या शेतातले बॅक्टेरिया दोघांचं कॉम्बिनेशन होतं. अजून दोघांचं मॅच नाही झालं तर फंगस वाढतं, इतर जे हानिकारक बॅक्टेरिया ते वाढतात. त्याच्यामुळे जो कचरा इथे आहे तोच टाकायला पाहिजे, तर ते जास्त उपयोगी होतं. कचऱ्याच्या वर ते आता नवीन पानं टाकतायत कापून म्हणून, नाही तर कचऱ्याच्या वर आहे. अजून 3रा 4था बी ठेवू शकता तुम्ही.
तिसरी तिसरं घ्या. घेऊन पाहायचं. आता प्रॅक्टिस झाली ना त्यातली Practice झाली. जास्त ठेवायचं हं. काही हरकत नाही त्यात. थोडं उशिरा ठेवायचं याची कटन झाल्यानंतर. 80% कटून द्यायचं मग लहान ठेवून द्यायचं. कटल्यावर सर्व हे पूर्ण आता याची सेकंड क्रॉपचे जे 80% हार्वेस्टिंग झाल्यावर तुम्ही थर्ड लटून ठेवलं तरी चालते. हो. म्हणजे मग त्याला प्रॉपर सूर्यप्रकाश भेटला, त्याची हाईट पण एवढी जास्त येणार नाही असं पाहिजे का आणि ते सक्सेस होईल. त्या हिशोबाने. त्या हिशोबाने हा. नाही नाही, असे गळ असल्यावर कोण नाही नेत. त्याच्यात तो फायदा आहे. पुढची कटिंग कधी घ्यायची त्या हिशोबाने पिऊन ठेवायचं. म्हणजे 4थ्या महिन्यापासून तर 8व्या महिन्यापर्यंत. फुटी म्हटलं की ते तपली देऊ राहिले. फुटी म्हटलं की तिले नाहीच. व्यापारी तपलीत देऊन राहिले ना.